तर दोन प्रकारची उदाहरणं आपण पाहिली. रेल्वे जर एकमेकांच्या दिशेनं धावत असतील, म्हणजे ही इकडून आणि ही इकडून अशा पद्धतीने जर रेल्वे एकमेकांच्या दिशेनं धावत असतील, तर या ठिकाणी एकमेकींना ओलांडण्यासाठीचा लागणारा वेळ जर विचारला, तर या दोन्हीही वेगांची अंतर म्हणजे तर काय आपण पाहिलं, की दोन्हीही रेल्वे गाड्यांची जी काही लांबी आहे, त्या लांबीची बेरीज म्हणजेच अंतर असतं. दोन्हीही कंडिशनमध्ये एकाच दिशेने धावू द्या, अन्यथा विरुद्ध दिशेने धावू द्या. दोन्हीही कंडिशनमध्ये अंतर म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रेल्वे गाड्यांच्या अंतराची बेरीजच करायची आहे. पण वेग काय होतो? तर एकमेकांच्या दिशेने धावणाऱ्या जर गाड्या असतील, तर वेग म्हणजे आपल्याला घ्यावं लागतं या ठिकाणी दोन्हीही वेगांची बेरीज. आणि जर एकाच दिशेने रेल्वे गाड्या धावत असतील, बघा, एकाच दिशेने रेल्वे गाड्या धावत असतील, ही इकडे आणि ही इकडे अशा पद्धतीने धावत असतील, तर मात्र या परिस्थितीमध्ये अंतर म्हणजे दोन्हीही रेल्वे गाड्यांची बेरीज, पण वेग म्हणजे मोठ्या जास्त वेगामधून कमी वेग वजा करायचा. जो जास्त असेल म्हणजे त्यांची जी वजाबाकी येईल ते उत्तर म्हणून घ्यायचं. एवढं समजलं सगळ्यांना? चला घ्या गणित मग. आज आपण टॉपिक संपवूया. गणित घ्या. मुंबई ते कलकत्ता, मुंबई ते कलकत्ता अंतर 2400 किलोमीटर आहे. एक मिनिट हा, थांबा. थांबा थांबा, चुकून माझ्याकडून दुसराच प्रकार आला. एकच मिनिट हा. तेव्हा एक कट करा. हे पुढचा प्रकार आहे. दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 71 मीटर व 59 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर प्रति तास व 16 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील, तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? सूत्र काय? सूत्र काय? बरोबर.
आता मी तुम्हाला वर जे काल लिहून दिलंय, त्याच्यामध्ये अंतर म्हणजे तुम्हाला सांगितलंय पहा मी काय घ्यायचं. वेग म्हणजे पण काय घ्यायचं सांगितलंय. करा मग गणित आता. किती येईल अंतर? अंतर किती येईल? किती घ्याल तुम्ही अंतर? 12 मीटर काय? काय 12 मीटर अंतर? हा येतोय बोला. हो. बरोबर. का? तर बघा, या ठिकाणी दोन्हीही रेल्वे गाड्यांची जर बेरीज केली, तुम्ही जर या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या अंतराची म्हणजेच लांबीची बेरीज केली तर ते अंतर घ्यावं लागेल. मग 110 कुठे येतं? 130 मीटर बरोबर. मग अंतर तर 130 मीटर झाला. तर वेग किती येईल? आता गाड्या जर एकमेकांच्या एकाच दिशेनं, एकमेकांच्या दिशेनं नाही, एकाच दिशेने धावतायत, तर त्यांचं काय करावं लागेल वेग म्हणजे? 36? असं काय करताय? 36 कसं येईल? अरे वजाबाकी पण चुकायला लागल्या का काय तुमच्या 2 अंकी? बरोबर. वेग येणार 26 किलोमीटर प्रति तास. गुणिले 518 करावं लागेल. कारण अंतर मीटरमध्ये आहे, वेग आपला किलोमीटर प्रति तासात आहे. शौर्यगणित घ्या लिहून पटकन. आणि आपल्याला वेळ काढायला सांगितलाय, तर बघा एवढ्या स्पीडने गाड्या एकमेकांना ओलांडण्यासाठी फक्त काही सेकंद पुरेसे आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. ईश्वरी, अर्जुन, अंजली, श्रुती, सायली. बर. सोहम, सोनम. आता बरोबर आलं. 18 सेकंद. साक्षी व्हिडिओ चालू ठेवा. सोहम शिंदे, दोन्ही सोहम. बघा, सूत्र पुन्हा एकदा तेच. बरं बरं. सूत्र पुन्हा एकदा तेच आहे पहा. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. सुतार तुमचं नाव काय हो? समृद्धी आहे का? बर. तर बघा, अंतर या ठिकाणी दोन्ही रेल्वे गाड्यांची बेरीज येणार. तर अंतर म्हणजे इथं बघा 71 आणि 59 मीटर ज्या लांब रेल्वे गाड्या आहेत, त्या दोन्हींची बेरीज म्हणजे अंतर येणार. 71 आणि 59 यांची बेरीज येते 130. म्हणून मी आता इथं डायरेक्ट लिहितो 130 बरोबर. आता रेल्वे गाड्या एकाच दिशेने धावतायत. एकाच दिशेने धावत असल्या की कालच मी तुम्हाला सांगितलं होतं, की यातल्या तरी कोणत्या तरी एका रेल्वेची वेग जास्त असल्याशिवाय ही रेल्वे गाडी एकमेकांना क्रॉस करून जाणार नाही. मग रेल्वे गाड्यांचा वेग होता या ठिकाणी 42 आणि 16, तर 42 वजा 16 करावा लागेल. म्हणजेच कितीनं जास्त होतो हा? तर 26 किलोमीटर प्रति तासानं जास्त होतो. याला गुणिले 518 जर केलं, तर ते मीटर प्रति सेकंदात होतं. आणि आपल्याला काय काढावा लागतो? वेळ काढावा लागतो. वेळ सेकंदात येणार, कारण हे सगळं आता मीटर प्रति सेकंदात झालं. आता बघा, इथं 26 आहेत, इथं 18 आहेत. तर दोन्हींना भाग जाणारी संख्या 2 आहे पहा. 2 ने भाग जातो की नाही? 92, 18.
आणि बेक बे बेत्रिक 6 13. आता काय भाग जात नाही. मग आता काय करायचं पहा, यांचा गुणाकार करायचा आणि हे भागिले इकडं आल्यावर गुणिले होतील. मग बघा आपलं उत्तर येईल 130 गुणिले 9. याचा गुणाकार करा, अन्यथा हे गुणिले आहेत म्हणून भागिले करा. 13 गुणिले 5 तसंही करा. बरोबर वेळ आली. आता पहा, या ठिकाणी जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 13 एक 13, 13 आणि 10 130, 5 एक 5, 5 दुने 10. आता 9 आणि 2 खाली एक आलं त्यामुळे भागाकार संपला. अंशाचा जर गुणाकार केला तर तुमचं उत्तर येईल 18 सेकंद. लिहून घ्या. सोपं आहे की नाही बघा बरं. सोपं आहे ना. चला पुढचं गणित घ्या. दोन गाड्यांची लांबी अनुक्रमे 88 मीटर व 52 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे 43 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास. श्रेया व्हिडिओ चालू ठेवा. श्रेया, त्यानंतर नेहा, साक्षी. बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे. 36 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या गाड्या एकाच दिशेने जाताना एकमेकींना किती वेळात ओलांडतील? बहात्तर सेकंद. करेक्ट. व्हेरी गुड. सार्थक. शब्बास. सांगा अंतर. सचिन सांगा बरं. बा अंतर काय घेतलं? शाबास. व्हेरी गुड. वेग किती घेतला? का बरं? का? अंतर नाही रे. वेग येतो. का म्हणतोय मी? का? का वजाबाकी? का वजा केलं असं विचारतोय मी. प्रश्न नीट नाही ऐकला तुम्ही. बरोबर आहे, पण का? वजाच का केला? अधिक का नाही केला? असं विचारतोय मी.
कोण सांगताय रे? शाबास, इतकं साधं सोपं आहे. एकाच दिशेने धावत असतील तर वजाबाकी करायची. पुन्हा एकदा सांगतो पहा. सूत्र तेच आहे, मी तुम्हाला सारखं सांगत आलोय. सूत्र तेच आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता रेल्वे गाड्या एकाच दिशेने धावत असता पहा, एकाच दिशेने धावू द्या नाहीतर विरुद्ध दिशेने धावू द्या, अंतर म्हणजे दोन्ही रेल्वे गाड्यांची बेरीज असते. मग पहिली रेल्वे गाडी आहे 88 मीटर आणि दुसरी रेल्वे गाडी आहे 52 मीटर. या दोन्हींची जर बेरीज केली तर उत्तर किती येत आहे? 140 मीटर. या अंतराचा विषय मिटला. वेग. आता वेग, एकाच दिशेने जर रेल्वे गाड्या धावतायत तर वेगाची वजाबाकी करावी लागते. मग पहिला वेग आहे 43 आणि दुसरा आहे 36. 43 मधून 36 वजा केले तर उत्तर येणार वेगाचं 7 किलोमीटर प्रति तास. पण हे मीटर आहे, हे किलोमीटर प्रति तास आहे. ह्याला 518 गुणायचं म्हणजे ते मीटर प्रति सेकंदात होईल. मग वेळ सेकंदात येईल. आता 7 आणि 18 एका पाड्यात असणाऱ्या संख्या नाही आहेत, कारण 7 ही मूळ संख्या आहे. मग या ठिकाणी फक्त काय करायचं पहा, 140 गुणिले 18, 18 भागिले होते, इकडे आल्यावर गुणिले झाले आणि 7 आणि 5 दोन्हीही गुणिले तिकडे आल्यावर भागिले होतील. आता कोणत्या संख्येनं कोणत्या संख्येला भाग जातो एवढंच पाहायचं. जर तुम्ही भाग देताना पाहिलं तर 7 एक 7, 7 दुने 14, 7 शून्य शून्य, 5 एक 5, 5 चोक 20, 18 चोक 72 सेकंद. या लिहून झालं. पुढचं गणित घ्या. दोन गाड्यांची लांबी अनुक्रमे 102 मीटर व 148 मीटर आहे व त्यांचा वेग अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास व 50 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने एकमेकांच्या दिशेने अर्जुन आहे का? अर्जुन कुठे आहे? अर्जुन आहे. एकमेकांच्या दिशेने प्रवास करीत असल्यास किती वेळात एकमेकींना ओलांडतील? 10 सेकंद. शाबास. गणित लिहिलंच नाही का काय? असू द्या, असू द्या. व्हेरी गुड. सार्थक. शाबास. काय केलं सांगा सार्थक? अंतर. बरोबर. का? हा, कारण रेल्वे गाड्या एकमेकींना ओलांडणाऱ्या असू द्या, सॉरी, एकाच दिशेने येत असू द्या अथवा एकाच एकमेकींच्या दिशेने येणाऱ्या असू द्या, अंतर म्हणजे आपल्याला
तर बघा, अंतर म्हणजे आपल्याला दोन्हीही रेल्वे गाड्यांची बेरीजच घ्यावी लागते. आता वेग पहा, एकमेकांच्या दिशेनं धावत असताना वेगाची बेरीज होते. म्हणजे इथं वेग किती होणार? 90 किलोमीटर प्रति तास. मग सूत्र पुन्हा एकदा तेच आहे पहा. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तुम्ही जर नीट पाहिलं तर अंतर म्हणजे दोन्ही रेल्वे गाड्यांची बेरीजच होणार. मग पहिली रेल्वे गाडी 102 मीटर आहे, दुसरी आहे 148. यांची जर बेरीज केली तर उत्तर येते 250 मीटर. आता वेग, रेल्वे गाड्या एकमेकांच्या दिशेने एकमेकांच्या दिशेने धावतायत, तर समजून घ्या की या ठिकाणी त्यांच्या वेगाची बेरीज करावी लागते. मग पहिली रेल्वे गाडी आहे 40 किलोमीटर प्रति तास, दुसरी आहे 50 किलोमीटर प्रति तास. म्हणजे इथं बेरीज जर झाली तर वेग होतोय 90 किलोमीटर प्रति तास. हे मीटर मध्ये आहे, हे किलोमीटर प्रति तास आहे. याला जर 518 गुणलं तर मीटर प्रति सेकंदात होईल, गुणिले वेळ. आता पहा, 18 ने 90 ला भाग जातो, 18 पंचे 90, 5 गुणिले 5 चं उत्तर येते 25. मग 250 ला जर 25 ने भाग दिला तर या ठिकाणी वेळ येते 10 सेकंद. हे पुढचं अवघड नाही पहा. तुम्हाला हा वेग किती घ्यायचा आहे आणि अंतर किती घ्यायचं हे समजलं तर काही अवघड नाही. पुढचं गणित घ्या. शौर्य समजतंय का शौर्य? पुढचं घ्या चला. पुसू काय आहे? गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे व त्यांचा वेग 18 किलोमीटर प्रति तास व 22 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर किती वेळात एकमेकींना ओलांडतील? शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर बघा आता, या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हेच सूत्र आहे. तर अंतर म्हणजे येणार दोन्ही रेल्वे गाड्यांची बेरीज. किती येते बेरीज? 300 मीटर. आता गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत आहेत, म्हणजे त्यांची तोंड एकमेकांकडे. या ठिकाणी वेगाची काय करावी लागणार? बेरीज. मग वेग किती येणार बघा बरं? 40. मग मी आता डायरेक्ट, बरोबर, मी आता सूत्र पुन्हा एकदा तेच लिहितो पहा. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर अंतर येईल
या ठिकाणी 300 मीटर कसं सांगितलंय मी तुम्हाला आता. वेग येईल 40 किलोमीटर प्रति तास. याला 518 जर गुणलं तर ते मीटर प्रति सेकंदात होत आहे. गुणिले वेळ. आता पहा, या ठिकाणी 2 ने भाग जातोय. बे 9 18, बे दुने 4, बे 0 0. 9 भागिले तिकडे आल्यावर गुणिले होतील. तर 300 गुणिले 9 भागिले 20 गुणिले 5. शून्याला शून्य गेला. बे एक बे, बे 15 30, 5 एक 5, 5 त्रिक 15. 9 गुणिले 3 उत्तर येईल 27 सेकंद. लिहून घ्या. बर, दोन गणित एकाच दिशेनं आणि दोन गणित एकमेकांच्या विरुद्ध दिशेने घेतली. समजली तुम्हाला? आता आता 2-3 गणित तुम्हाला घरी देतो. घ्या बरं पटापट लिहून. घरी करा तुम्ही. लिहून घ्या. 2 रेल्वे गाड्यांची लांबी. घरी करा हे हा. 2 गाड्यांची लांबी अनुक्रमे 200 मीटर व 240 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे 144 किलोमीटर प्रति तास व 108 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर किती वेळात एकमेकींना ओलांडतील? झालं? पुढचं गणित घ्या. सगळ्यांनी लिहून घेतलं ना? साक्षी व्हिडिओ चालू ठेवा. साक्षी, नेहा, दोन्ही सोहम. पुढचं गणित घ्या घरी करायला. 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 228 मीटर व 222 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे 32 किलोमीटर प्रति तास व 58 किलोमीटर प्रति तास आहे. त्या गाड्या एकमेकींच्या दिशेने प्रवास करत असतील
लेफ्ट होऊन जॉईन व्हा श्रेया. असल्यास परस्परांना किती वेळात ओलांडतील? परस्परांना किती वेळात ओलांडतील असं लिहा. मला जागा नाही. पुढे लिहा ओलांडतील. तेजस्वी समजतंय का तेजस्वी? हा, बोला की. बोला की. एकाच दिशेने आणि एकमेकींच्या दिशेने ह्यात फरक असा आहे, शब्दांचा फरक आहे. नीट लक्षात घ्या. हे बघा, हे लिहून झालं का गणित? हा. आता नीट ऐका. म्हणून तर मी म्हटलं तुम्हाला हे फार महत्वाचे शब्द आहेत. हे बघा, हा समजा सोहम आहे आणि हा शौर्य आहे. सोहम इकडून इकडे येतोय आणि शौर्य इकडून इकडे येतोय. हे एकमेकांच्या दिशेने येत आहेत का एकाच दिशेने येत आहेत? हा. मग एकमेकांच्या दिशेनं म्हणजे विरुद्ध दिशेनं. लक्षात घ्या. एकमेकांच्या दिशेनं म्हणजे विरुद्ध दिशेने. हे बघा, याची दिशा ह्याला विरुद्ध आहे आणि याची दिशा याला विरुद्ध आहे. पण एकमेकांच्या दिशेनं म्हणजे काय? हा याच्या दिशेनं जातोय आणि हा याच्या दिशेनं जातोय. मग एकमेकांच्या दिशेनं म्हणजे विरुद्ध दिशेनं. समजलं? आता दुसरं. पुन्हा एकदा बघा, हा सोहम आहे आणि हा शौर्य आहे. हा इकडून इकडे जातोय, हा पण इकडून इकडेच जातोय. आता हे एकाच दिशेनं जात आहेत का एकमेकांच्या दिशेनं जात आहेत? हा, मग याच्यात फरक आहे का नाही उर्वी? लक्षात येते का नाही तुमच्या? एकमेकांच्या दिशेने म्हणजे हा याच्या दिशेनं जातोय. आता या बघा, तुम्हाला दिशा पण सांगतो. समजा ही पश्चिम आहे आणि ही पूर्व आहे. पूर्वेला उभा आहे शौर्य आणि पश्चिमेला उभा आहे समजा सचिन. सचिन कोणाच्या दिशेनं जातोय? शौर्याच्या दिशेला जातोय. शौर्य सचिनच्या दिशेला जातोय. मग हे एकमेकांच्या दिशेनं झालं की नाही? का? कारण सचिन पश्चिमेला उभा आहे आणि जातोय पूर्वेला आणि शौर्य उभा आहे पूर्वेला, जातोय पश्चिमेला. याला म्हणायचं एकमेकांच्या दिशेनं. आणि जर दोघेही समजा पूर्वेला उभे आहेत आणि पश्चिमेला जात आहेत, एकाच दिशेनं झालं ना. हा खूप मोठा फरक आहे यात. लक्षात येत आहे? आणि शेवटचं गणित घ्या आता. शेवटचं म्हणजे या प्रकारातलं. दोन गाड्या. काढलं पण होईल लगेच. 18 सेकंद येत. नीट करा. बर. दोन रेल्वे गाड्यांची लांबी. फक्त कॅल्क्युलेटर वापरू नका बरं का. दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 41 मीटर व 79 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास व 32 किलोमीटर प्रति तास आहे.
जर त्या गाड्या एकाच दिशेने जात असतील तर एकमेकींना किती वेळात ओलांडतील? चोपन आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड. लिहून घेतच नाही का काय तुम्ही? बर, व्हेरी गुड. शाबास सार्थक. ठीक आहे, बघा आता मग या ठिकाणी हा त्यातला एक प्रकार समजला. आता मी तुम्हाला एकदम पहिला प्रकार, जो माणसाला ओलांडून जायला रेल्वेला किती वेळ लागतो तो प्रकार, आणि आताचा जो प्रकार आहे, हे दोन्ही जर मिक्स केले तर गणित कसं येतं ते आता पहा. घ्या लिहून गणित. 600 मीटर पुढचा प्रकार आहे बरं का. आता 600 मीटर लांबीची ट्रेन जी 70 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते किंवा 70 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे, त्या ट्रेनच्या दिशेने एक मनुष्य 10 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. तर त्या व्यक्तीला ती ट्रेन किती वेळात ओलांडेल? नेहा व्हिडिओ चालू ठेवा. नेहा, सोहम, सोनवणे, अंजली, सोहम व्हिडिओ चालू ठेवा. सोहम, सोहम, सांगा बरं काय करायला आता. बरं चला, तुकड्या तुकड्यात सांगा. चला, अंतर काय घ्या? का बरं 600 घ्या? किती? नाही, 27 नाही. 36 सेकंद. व्हेरी गुड सार्थक. शाबास. मला एक सांगा, तुम्ही अंतर 600 मीटर म्हणताय, का 600 मीटर घ्याल? सांगा की. हा, आणि हे आपण कुठे पाहिलं होतं? तर जेव्हा आपण या गणितांना सुरुवात केली तेव्हाच पाहिलं होतं की झाड, माणूस, खांब यांची जर लांबी, आता तुम्ही म्हणाल ती सेंटीमीटर मध्ये येतेच की, माणसाची लांबी सेंटीमीटर मध्ये मोजली तर येते, झाडाची लांबी पण सेंटीमीटर मध्ये मोजली, पण ऍज कम्पेअर टू ट्रेन,
ती लांबी फार निग्लिजिबल असते. म्हणजे बघा, 4 सेंटीमीटर लांबी आणि 600 मीटर लांबी यांचा जर विचार केला तर ती निग्लिजिबलच धरली जाते. म्हणूनच झाड, खांब आणि माणूस यांची लांबीच पकडायची नाही, 0 पकडायची. मग आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी एक माणूस, आता 2 ट्रेन देण्याऐवजी एक माणूस इकडून धावतोय. बघा आता, ट्रेनच्या दिशेनं धावतोय म्हणजे ते एकमेकांच्या दिशेनं धावतायत का एकाच दिशेनं धावतायत हे कळलं पाहिजे तुम्हाला. कसे धावतायत सांगा बरं? कोणीतरी एकाच कोणीतरी एकाच दिशेनं म्हणलं, चुकलं पहा. हे बघा, हा माणूस आहे. हा इकडून इकडे धावतोय आणि इकडून ट्रेन येतेय. इथं काय म्हटलंय? माणूस ट्रेनच्या दिशेनं धावतोय. म्हणजे हे एकमेकांच्या दिशेनं झालं का एकाच दिशेनं झालं? आणि आणि एकमेकांच्या दिशेनं म्हणलं की वेगाची काय करावी लागते? मी काय दिलं रे तुम्हाला? ट्रेनच्या दिशेनं दिलं ना? मी काय दिलं? गणित काय दिलं मला सांगा बरं? नाही, 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 नाही. पुढं वाचा की काय दिलंय मी. हा, नीट बघा. ट्रेनच्याच दिशेनं म्हणल्यावर या माणसाची धावण्याची, जो धावतोय तो, आणि ट्रेन ट्रेन जर इकडे धावतीये तर माणूस पण इकडेच धावतोय असा त्याचा अर्थ होतोय. येतंय लक्षात? म्हणजे या दोघांचं जे धावण्याची दिशा आहे ती एकाच दिशेनं आहे. मग एकाच दिशेनं म्हटलं की वेगाची काय करावी लागते? ए, बेरीज कसं काय? एकाच दिशेने वजाबाकी. मग आता बघा, या ठिकाणी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. एवढं उशिरा कोण झालेलं आहे? बर, अंतर म्हणजे येणार 600 मीटर आणि वेग जो आहे तो रेल्वेचा वेग आहे 70 किलोमीटर आणि माणसाचा वेग आहे 10 किलोमीटर. 70 - 10 उत्तर येणार 60 गुणिले 518 गुणिले वेळ. तर आता त्या माणसाला, जो धावतोय माणूस, त्या माणसाला ही ट्रेन किती सेकंदात ओलांडेल? तर बघा, या ठिकाणी आपण गुणाकार भागाकार न करता यांच्या फक्त पोझिशन्स बदलू. भागिले होतं गुणिले झालं, गुणिले होतं भागिले झालं. 60 एक 60, 60 10 600, 5 एक 5, 5 दुने 10, 18 दुने 36. वेळ बरोबर 36 सेकंदात ही रेल्वे त्या माणसाला ओलांडते. आलं लक्षात? बर, मग असंच एक गणित तुम्ही सोडवता, मी देऊ का तुम्हाला? घ्या. एक मनुष्य रेल्वे ज्या दिशेला धावते त्याच्या विरुद्ध दिशेने जॉगिंग करत आहे. मनुष्याचा किंवा मनुष्याच्या धावण्याचा वेग
6 किलोमीटर प्रति तास व रेल्वेचा वेग 36 किलोमीटर प्रति तास आहे. जर रेल्वे 1450 मीटर असेल तर ती रेल्वे त्या माणसाला किती वेळात ओलांडेल? झालं लिहून? ओके. हे तुम्ही घरी सोडवा. पुढचं एक गणित घ्या घरी सोडवायला. नाही नाही, हे गणित घरी नका सोडू आता. म्हणजे हे घरी सोडवा. आता पुढचं देणारं गणित मला इथं सोडून दाखवा, बघू येतंय का. पुढचं गणित घ्या. श्रुती व्हिडिओ चालू ठेवा. श्रुती, नेहा, आता हे गणित इथं सोडवून दाखवा. बघा आता येते का लक्षात बघा. 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेचा वेग किती? 200 मीटर लांबीची एक रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या एका व्यक्तीला 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती? आता उलट दिलंय पाह्यातलं. तुम्हाला वेळ नाही विचारली, तुम्हाला वेग विचारलाय रेल्वेचाच. आता सांगा बरं काय कराल तुम्ही. 30 किलोमीटर, व्हेरी गुड, प्रति तास म्हणायचं. उर्वी, बरोबर. काय केलं सांगा उर्वी. उर्वी लेफ्टच झाल्या. हा. हम्म.
शाबास, व्हेरी गुड उर्वी. बघा, व्हेरी गुड. बघा आता बाकीच्यांना समजलंय का नाही बघा. अर्जुन व्हिडिओ चालू ठेवा. सोहम डोक्यावरून चाललं काय? सोहम, तू नाही, तुम्ही नाही, हे दुसरे सोहम. मग डोकं का असं असं करताय? समजलं नाही का? बर. नाही, जरा न समजण्यासारखंच आहे. काय होतंय माहितीये का, एकमेकांच्या आपल्याला ही असली गणित आपण सोडवलेलीच नसतात, त्यामुळे जरा जड वाटतं ती गणित. आपल्याला साधी सोपी गणित सोडवायची सवय लागलेली असते, त्याच्यामुळे जरा हे जड वाटतं. तर थोडं समजून घ्या. हे बघा, आता पहा, सूत्र पुन्हा एकदा तेच आहे, नीट लक्षात घ्या. इथं काय होतंय ते समजून घ्या. बघा, एक माणूस आणि एक रेल्वे एकमेकांच्या दिशेनं, विरुद्ध दिशेनं, म्हणजे हे इकडं चाललाय आणि हे इकडं चाललाय, यालाच म्हणायचं विरुद्ध दिशा. विरुद्ध दिशा म्हटलं की वेगाची काय करावी लागते? बेरीज करावी लागते. बरोबर? हा. आता ही पहिली गोष्ट झाली. पण इथं आता झालंय काय? रेल्वेचा वेगच दिलेला नाही, फक्त माणसाचा दिलाय. तर नाही देऊ द्या. अंतर दिलंय का बघा. आता माणसाला ओलांडून जाताना माणसाची लांबी तर काय पकडायची गरज नाही. रेल्वेची लांबी हेच अंतर. पुन्हा एकदा मी सूत्र लिहितो पहा. नीट बघा आता सूत्रात काय लिहितोय मी. सूत्र तेच आहे. सूत्र, एक मिनिट. सूत्र तेच आहे. अंतर बरोबर एक मिनिट. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे सूत्र आहे पहा. आता अंतर तर आपल्याला जे आहे तेच घ्यावं लागणार, 200 मीटर, यात काय बदल होत नाही. वेग बघा, पण आता वेग काय झालाय, एकाचाच वेग दिलाय. कुणाचा? माणसाचा. रेल्वेचा वेगच दिला नाही, म्हणजे दिलं नाही ते एक्स माना. एक्स माना, चौकट माना, अ माना, ब माना, काय मानायचे माना, पण लक्षात ठेवा ते कशासाठी मानलंय ते लक्षात ठेवा. तर रेल्वेच्या वेगासाठी आपण एक्स मानलंय, गुणिले वेळ किती दिलाय, तर वेळ दिलाय 18 सेकंदात ती ती हे होईल. आता नीट लक्षात घ्या. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली काय, तर वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तास आहे. बघा आता, वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तास आहे. तर आपल्याला आता या ठिकाणी हा सुद्धा वेग किलोमीटर प्रति तासच आहे असं समजू. पण आता हे दोन्ही किलोमीटर प्रति तास असतील आणि इथं जर हे मीटर मध्ये असेल आणि हे सेकंदात असेल, तर यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी काही सुद्धा होत नाही. हे जर आपल्याला बदलायचं असेल तर याला अगोदर 518 ने गुणावं लागतंय. का गुणावं लागतंय, तर गणित जशी आपण रेल्वेवरची सुरू झाली तसं सांगतोय मी तुम्हाला, की हे मीटर प्रति सेकंदात 518 ने गुणलं की होत आहे. सेकंद राहिले 18. आता तुम्ही बघा, या पूर्ण गणितात फक्त एकच अशी गोष्ट आहे की जी आपल्याला माहित नाही. दोन दोन गोष्टी माहित नसतील तर जड जातं, म्हणजे समजत नाही, काढता येत नाही. एक कोणती तरी गोष्ट जर मिसिंग असेल तर ती आपल्याला मात्र काढता येते. मग आता नीट बघा, 18 एका 18, 18 एका 18. आता हे 5 गुणिले आहेत, इकडे आल्यावर काय होतील, भागिले. मग 5 ने जर 200 ला भागलं तर उत्तर किती येत आहे, आणि 10 अधिक एक्स. आता नीट लक्षात घ्या, हे मीटर प्रति सेकंदात नाही बरं का, हे मीटर प्रति सेकंदात नाही. आपण ते किलोमीटर प्रति तास आहे असं समजूनच एक्स घेतलेला आहे. त्यामुळे आता 10 जे अधिक आहेत ते इकडे गेल्यावर वजा होतील. 40 मधून 10 वजा केले तर उत्तर येईल 30 किलोमीटर प्रति तास. काय अवघड आहे का बघा बरं. 2 स्टेप मध्ये उत्तर निघालंय. फक्त आता यातली महत्वाची स्टेप काय होती पहा, हे एवढं. हे तुम्हाला जर मांडता आलं, आता काही जणांना हे पण मांडता येतं, पण हे 518 घ्यायचे का नाही घ्यायचे हे कळत नाही. तर ते घ्यावे लागतात, कारण हे मीटर आहे, हे सेकंद आहे, तर ती माप सारखी होण्यासाठी आपल्याला ते घ्यावे लागतात. मग हे तुम्ही घेतलंय म्हणून लक्षात घ्या,
हे तुम्ही घेतलंय म्हणून हे मीटर प्रति सेकंदात अजिबात होत नाही. ते किलोमीटर मध्येच आहे. बरं. समजलं सगळ्यांना मग? ठीक आहे. अ, माझ्या अंदाजे आता आज आपण 2 प्रकार घेतले. एक म्हणजे त्याच्यातलेच 2 प्रकार घेतले. उद्या आपण हेच थोडंसं कंटिन्यू करू. उद्या शुक्रवार आहे ना? शुक्रवार, शनिवार ठीक आहे. अजून 2-4 दिवस लागतील माझ्या अंदाजे. बघू आपण. ठीक आहे. अ, आपण थांबूया या ठिकाणी. हॅव अ नाईस डे. गुड डे. बाय. 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 बाय.